ई श्रम धारकांसाठी आनंदाची बातमी तर ई श्रमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथे ई श्रम असं तुम्हाला टाकायचं आहे। ई श्रम या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मराठी किंवा तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल, हिंदी, इंग्लिश, तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल ती लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करा या ऑप्शनवरती। त्यानंतर मुख्य पानावर जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता या नागरिकांच्या खात्यामध्ये ई श्रमचे पैसे अखेर आता इथं जमा झालेले आहे। ज्या कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशाने ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे। ज्या कोणाची ई श्रम कार्ड इथं काढायचे राहिलेले असतील व ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहेत तर अशाने जर अपडेट करायचे राहिलेले असतील तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड इथून अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे तर जमा झालेले असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की तुमच्या कोणत्या खात्यात ई श्रम कार्डचे पैसे तर जमा झालेले आहे। 100% पैसे तुमच्या खात्यामध्ये ते DBTच्या माध्यमातून जमा झालेले आहे। लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वात पहिले या पोर्टलवरती आल्यानंतर ज्या कोणाची ID लॉग इन झालेली नसेल, ज्यांनी नोंदणी केलेली नसेल तर अशांनी नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची ई श्रम कार्डची इथून नोंदणी करून घ्यायची आहे। त्यानंतर इथून जे काही नवीन अपडेट आलेलं आहे ई श्रमवर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आता याची ॲप्लिकेशनसुद्धा आलेली आहे। ज्या कोणाचे ई श्रम कार्ड राहिलेले आहेत तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड इथून बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा नवीन एक टॅब ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं सर्च बॉक्समध्ये आपल्याला हे टाकायचं आहे PFMS। त्यानंतर इथं आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं आलेलं आहे PFMS लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। सर्वात पहिलं मोबाईलची स्क्रीन इथून डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे। 3 डॉटवरती क्लिक करा। त्यानंतर खाली दिसेल डेस्कटॉप साईट या चेकबॉक्सवरती क्लिक करा। तर इथून मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तर डेस्कटॉप साईट दिसेल तुम्हाला। त्यानंतर इथून तुम्ही याची लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता, हिंदी पाहिजे असेल। त्यानंतर इथं तुम्हाला कर्सरवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला योजनेचे अक्षर दिसतील, पेमेंट्स तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर इथं तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर इथे DBTमधून तुम्ही चेक करू शकता पेमेंट स्टेटसवरती क्लिक करून। तर 3 नंबरचं जे काही ऑप्शन दिसेल ते तुम्हाला त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं आपण ट्रॅकरवरती क्लिक केलेलं आहे। तर पुन्हा आपल्याला तिथं जायचं आहे। तर पुन्हा आपल्याला पेमेंट्सवर क्लिक करायचं। 3 नंबरचं जे काही ऑप्शन येईल युअर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता तुम्हाला इथं बेसिक डिटेल्स भरायची आहे थोडीशी। तर इथं तुम्हाला तुमचं बँकेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। बँकेचं नाव जे काय असेल ते टाका। तर इथं फॉर एक्झाम्पल आपण इथं पोस्ट जर केलं तर पोस्ट ऑफिसची इथं बँक येईल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ते तुम्हाला बँक दिसेल। फॉर एक्झाम्पल आपली सेंट्रल बँक असेल CEN करा। तर त्याच्याशी रिलेटेड जेवढा की बँक आहे ते तुम्हाला इथं शो करेल। त्यानंतर स्टेट बँक असेल तर STA करा। STA केल्यानंतर STAचे जेवढा काही बँक आहे ते तुम्हाला दिसेल, स्टेट बँक ऑफ इंडिया टाकल्यानंतर इथं आपल्याला बँकेचं डायरेक्टली इथं डिटेल्स इथं येऊन जाईल। तर इथं आपली जी काही बँक आहे इथं आलेली आहे। तर खालीसुद्धा बँक आहे, तर आपली वरचीच आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया इथं सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आता तुम्हाला ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचा अकाउंट नंबर तुम्हाला 2दा इथं टाकायचा आहे। पहिले बँकेचं नाव पण टाकलं, ज्या कोणाच्या खात्यामधले पैसे चेक करायचे असेल तर अशाने चेक करायचं आहे। तर इथं आपण अकाउंट नंबर इथं 2दा अकाउंट नंबर टाकायचा आहे, पहिल्यांदा इथं, त्यानंतर खाली, त्यानंतर कॅपचा तुम्हाला जसंच्या तसंच टाकायचं आहे WGB। तर आपण इथून टाकून घेऊया WG। कॅपचा जर ओळखू येत नसेल तर तुम्हाला इथून रिफ्रेश करून घ्यायचं आहे। तिथून आपण कॅपचासुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर आपण आता 2दा इथं अकाउंट नंबर टाकून घेत आहे ज्या कोणाच्या खात्यामध्ये ई श्रमचे पैसे जमा झालेले असेल ते। त्यानंतर सेंड OTP ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचं आहे। तर आपला जो काही मोबाईल नंबर बँकशी लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल। तर लाईव्ह दाखवणारच आहे तुम्हाला। तर मी अकाउंट नंबर इथं एंटर करून घेत आहे। अकाउंट नंबरसुद्धा आपण इथं टाकलेला आहे। सेंड मोबाईल OTP रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं OTP जे इथं सेंड होईल तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो। तर इथं तुम्हाला थोडं खाली यायचं आहे।
तर OTP जे इथं कॅप्चा जे आपला इथं घेतलेला नाही, कॅप्चा आपल्याला पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, इथं OTP जे इथं सेंड झालेलं आहे. तर मोबाईल नंबरचे शेवटचे 2 अक्षरं आणि लास्टचे 3 डिजिट्स तुम्हाला ते दिसेल. तर OTP आपण इथून कॉपी करून घेऊया. OTP कॉपी केल्यानंतर इथं आपल्याला OTP आपण पेस्ट करू. OTP पेस्ट केल्यानंतर इथं व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं इथं टायमिंग घेईल. त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे. इथून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. तर इथं तुम्हाला बँकेचं नाव, कधी पेमेंट झालेलं आहे ते तुम्हाला इथं शो करेल. त्यानंतर वरती एक डाउनलोडचं एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला. डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक डाउनलोडचं ऑप्शन येईल. डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PDF जे इथं आपल्या मोबाईलवरती डाउनलोड झालेली आहेत तर आपण ओपन करून घेऊया. तर इथं PDF जे इथं ओपन झालेले आहेत तर तुम्हाला इथं शो करेल की तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले आहे. तर मी इथं थोडी जे माहिती इथं ब्लर करत आहे. तर इथं अमाऊंट जे इथं जमा झालेली आहे ते तुम्हाला इथं दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की पेमेंट जे आपल्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की ई-श्रम कार्डचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही. जर झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर ज्यांनी कोणी ई-श्रम कार्ड काढायची राहिलेली असेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचं ई-श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे. तर अशाच योजनेच्या माहितीसाठी व अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. ज्यांनी कोणी ई-श्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशाने नवीन ई-श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे.